लाडकी बहीण योजना आणि अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। या व्हिडिओमध्ये सर्व तुमचे प्रश्न मी क्लिअर करणार आहे। या व्हिडिओचा पुढचा भाग जो आहे पूर्णपणे मोबाईलच्या द्वारे केवायसी कशी करायची आहे, संपूर्ण ए टू झेड मी मोबाईलच्या द्वारे तुम्हाला केवायसी कशी करायची आहे हे सांगणार आहे। पण कोणत्या लाडक्या बहिणींसाठी हा खास करून व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, म्हणजे त्यांना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे, किंवा एखादी लाडकी बहीण परित्यक्त आहे, अशा लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची आहे स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एक इथे गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे की संपूर्ण नवीन अपडेट म्हणजे 10 डिसेंबर काल जी अपडेट आलेली आहे 10 डिसेंबर 2025 ची, तर त्यानुसार तुम्हाला केवायसी कशी करायची आहे मोबाईलच्या द्वारे याच व्हिडिओचा पुढचा भाग असणार आहे। त्यामुळे तो भाग तुम्ही नक्की पाहायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला केवायसी खात्री करायची की तुमची तशा पद्धतीने केवायसी झाली की नाही, म्हणजे क्लिअर झालं तुम्हाला। पण तत्पूर्वी दोन मी सूचना तुम्हाला इथे सांगू इच्छितो, त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जो संभ्रम आहे तो क्लिअर होईल। त्यामुळे त्या दोन सूचना कोणत्या मी पहिल्यांदा सांगतो आहे। पहिली सूचना नंबर 1 की बघा, सूचना अशी आहे की जर तुम्ही यापूर्वी फक्त पहिली स्टेप पूर्ण केली असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो अर्धी केवायसी केली असेल, म्हणजे तुमच्या आधार नंबरचीच पूर्वी बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी केलेलं आहे असं, तर त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे। नाहीतर तुम्हाला ही माहिती नसेल तर तुमच्या चुका होतील। तर तेच सांगतोय काय माहिती महत्त्वपूर्ण सूचना आहे की तुम्हाला ज्यांनी अर्धी केवायसी केली आहे त्यांनी परत 10 डिसेंबरच्या माहितीनुसार 10 डिसेंबरच्या अपडेटनुसार परत तुम्हाला नव्याने केवायसी करायची आहे। होय, तुम्हाला नव्याने केवायसी करायची आहे। कशी करायची आहे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोबाईलच्या द्वारे ते सांगणार आहे। बघा, जर तुम्ही एक स्टेप पूर्ण केली असेल, अर्धी केवायसी केली असेल, अशा संपूर्ण लाडक्या बहिणींनी अर्धी केवायसी केली असेल त्यांनी परत 10 डिसेंबरच्या वेबसाईटमधील केलेल्या बदलानुसार नवीन केवायसी करावी लागेल त्यांना। नवीन केवायसी पण कुणाला, ज्यांनी अर्धी केवायसी केलेली आहे, ज्यांच्याकडे दुसरा आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे, ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांना, पण ज्यांची केवायसी पूर्णपणे करेक्ट झालेली आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही, अशा लाडक्या बहिणींसाठी नाही हा व्हिडिओ। झालं सर्वांना क्लिअर? आणि त्यानंतरची एक महत्त्वपूर्ण सूचना ती आहे कागदपत्रे अपलोड करण्याच्या संदर्भात। कागदपत्रे अपलोड करण्याच्या संदर्भात आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन नाही। बघा, त्या व्हिडिओमध्ये कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन नाही। आता तुम्ही म्हणाल सर असं का, त्याचं कारण पण मी माहिती घेतली त्यावेळेस मला कारण कळालं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी जे आहे बघा, तुमच्याकडे जे पण काही कागदपत्रे असते ते चुकीच्या पद्धतीने बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी अपलोड केले असते आणि उद्या त्याची जबाबदारी परत सरकारवरच लुटली असती की आम्हाला तुम्ही कशी घेतलं, त्यावेळेस कसं ऍक्सेप्ट केलं वगैरे वगैरे। तर त्यामुळे एकंदरीत प्रचंड लाडक्या बहिणींना समजा घटस्फोटाचे कागदपत्रे जे आहे ते त्यांनी अपलोड केले असते, कोणते पण, जी प्रत हवी ती न करता दुसरीच झाली असते। आणि असं बघा, काही लाडक्या बहिणीकडनं तर नक्कीच झालं असतं, काही लाडक्या बहिणीकडनं योग्य पण केलं असतं, पण या अशा एकंदरीत जो आहे तर तो संभ्रम निर्माण होणार आहे। त्यामुळे त्यांनी जे आहे कागदपत्रे अपलोड करायचा ऑप्शन दिला नाही। पण केवायसी जी कशी करायची अर्धी स्टेप जी काय पूर्ण करायची आपल्याला, जी पूर्वीची नाही, 10 डिसेंबरच्या आता जे मी करून दाखवणार मोबाईलमध्ये त्याप्रमाणे जे करायचे आहे, आणि कागदपत्रे तुम्हाला तिथे स्पष्ट ज्यावेळेस केवायसी तुम्ही पूर्ण करत येतात तर त्यावेळेस तिथे लिहिलेलं आहे बघा, अगदी त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे। आणि काय लिहिलेलं आहे की त्यांनी सांगितले अंगणवाडी ताईकडे तुम्ही ते कागदपत्रे द्यायचे आहेत। बघा, इथे लिहिलं आहे की बघा त्यांनी सांगितलेलं आहे, वेबसाईटवर आलेलं आहे बघा, ज्यावेळेस तो आपली केवायसी पूर्ण होणार ना, ही दुसरी सूचना आहे। पती किंवा वडील हयात नसलेल्या, घटस्फोटित असलेल्या किंवा संबंधित पुरावे लाभार्थीने दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत, किती 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थीची केवायसी पूर्ण गृहीत धरली जाणार नाही। त्यामुळे जर तुम्ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेला 31 डिसेंबर पर्यंत कागदपत्रे जर नाही दिली तर केवायसी पूर्ण गृहीत धरली जाणार नाही, अशा प्रकारची सूचना आलेली आहे। म्हणजे थोडक्यात काय, कागदपत्रे अपलोड करायची नाही तर अंगणवाडी सेविकेकडे द्यायची आहे, वेबसाईटवर अपलोड करायची नाही। पण याचा अर्थ असा नाही की मग काहीच बदल झाला नाही, बदल झालेला आहे। बदल काय झालेला आहे तर त्यासाठी आपल्याला अर्धी केवायसी जी आहे, अर्धी केवायसी ज्याला आपण म्हणतो आहे, तर ती 10 डिसेंबरच्या नियमानुसार करायची आहे। आता कशी करायची आहे तर बघा, संपूर्ण व्हिडिओ आता आपण डायरेक्ट जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनला। पहिल्यांदा आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे नवीन इंटरफेस दिसेल। यावर केवायसी एडिट करणे किंवा वडील किंवा पती हयात नसल्यास त्यानंतर केवायसी कशी करायची आहे, एखाद्या लाभार्थीने केवायसी केली नसेल त्यांनी कशी करायची आहे, या संदर्भात अपडेट आलेली आहे। पहिल्यांदा या बॅनरवर कुठेही क्लिक केलं तरी पण चालेल। बघा, या बॅनरवर आपल्याला क्लिक करायचं आहे, हे जे ब्लिंक होत आहे यावर क्लिक करायचं आपल्याला। यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा पुढे अशा प्रकारचा लाभार्थीचा आधार नंबर आपल्याला टाकावा लागेल।
त्यानंतर कॅप्चा आणि मी सहमत आहे आणि त्यानंतर मग OTP पाठवा. बघा आधार नंबर टाकला आहे, कॅप्चा टाकून घेतलेला आहे आपण शेजारचा, मी सहमत आहे यावर क्लिक केलं आहे. त्यानंतर OTP पाठवा या बटनवर आपण क्लिक करूयात. बघा सदर लाभार्थीच्या आधार नंबरला जो मोबाईल लिंक आहे त्यावर OTP जाईल 6 अंकी. तोच आधार नंबरला आलेला OTP आपण इथे टाकणार आहोत. त्यानंतर सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा यानंतर तुम्हाला आता नवीन जे काही बदल करण्यात आलेला आहे त्यानुसार इथे अनुक्रमांक 1 मध्ये विवाहित किंवा अविवाहित म्हणजे तुमची विवाहिक स्थिती काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला निवडायचं आहे. तर त्यामुळे आपल्याला आपण जे KYC करतो त्यानुसार आपल्याला विवाहित हे निवडायचं, कारण आपण घटस्फोटित किंवा ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींची KYC आपण करतो आहे, खास करून ज्यांचे पती हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींची. त्यानंतर बघा इथे जे आहे आपल्याला अनुक्रमांक 2 मध्ये पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोट झालेला आहे, यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आता इथे आपण ज्या लाडक्या बहिणीचे KYC करत आहोत त्यांचे पतीचे निधन झालेले आहे, त्यामुळे आपण तो 2 नंबरचा पर्याय निवडणार आहोत. पतीचे निधन झालेले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडायचं आहे, म्हणजे पती हयात आहेत का किंवा घटस्फोट झालेला आहे का, या 3 पैकी योग्य तो निवडायचा आहे. आपण पहिल्यांदा इथे पतीचे निधन झालेले आहे त्याप्रमाणे मी त्याला क्लिक करणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघा ऑटोमॅटिक जे आहे त्यांच्या पतीचं नाव दिसेल, जात प्रवर्ग निवडा हा पण ऑप्शन दिसेल, आणि आता इथं नवीन ऑप्शन आले आहेत बघा आहे नाही, तर यामध्ये पण काय निवडायचं आहे हे पण मी सांगतो तुम्हाला. आपण एकदम सविस्तरपणे सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. पहिल्यांदा जात प्रवर्ग यावर क्लिक केल्याच्या नंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे. आता इथे या लाडक्या बहिणीचा सर्वसामान्य या जात प्रवर्ग गटामध्ये त्या हे करतात, म्हणजे त्या गटामध्ये त्या आहेत, तर त्यामुळे आपण सर्वसामान्य या पर्यायाला यामध्ये निवडणार आहोत. जे गोल डॉट दिसतोय तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या संबंधित तिथे पुढे क्लिक करायचं आहे. सर्वसामान्य जात प्रवर्ग निवडलेला आहे. त्यानंतर बघा आता इथे 2 ऑप्शन आहेत आपल्याला, A आणि B. याच्यामध्ये विचारलेलं की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे. तर आता इथे नाही निवडायचं बरं का, हे लक्षात ठेवा. दोन्ही ठिकाणी नाही नाही याच्या पुढे आपल्याला त्या गोलवर क्लिक करायचं आहे. B मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहे. मग घेत नाही आपल्याकडे, त्यामुळे नाही हा पर्याय आला पाहिजे. दोन्ही ठिकाणी नाही नाही याच्या समोरील गोल करायचा आहे आपल्याला. पूर्वी ज्या एडिटच्या ऑप्शनला वेगळे पर्याय होते, आता नवीन KYCच्या मध्ये आपल्याला नाही निवडायचं आहे दोन्ही ठिकाणी पण. त्यामुळे इथे कोणाचा संभ्रम निर्माण नको व्हायला. दोन्ही ठिकाणी आपण नाही असे गोल करणार आहोत. कोणतीही चूक करू नका KYC करताना. त्यानंतर खाली एक बॉक्स दिसत आहे बघा, माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. तर त्या बॉक्समध्ये चेक करायचं आहे. आणि खाली एक बॉक्स दिलेला आहे A आणि B, म्हणजे माझ्या कुटुंबात कोणी सरकारी नोकर नाही आहे आणि कोणी सेवानिवृत्तीनंतर वेतन पण घेत नाही. तर त्या खालच्या चेक्स बॉक्समध्ये पण आपल्याला टिक करायचे आहे. दोन्ही चेक्स बॉक्समध्ये आपल्याला टिक लावायचे आहेत. एकदा मी तुम्हाला दाखवतो त्याप्रमाणे. अंगणवाडी ताईकडे जे आहे आपल्याला कागदपत्रे जमा करायची आहेत 31 तारखेपर्यंत डिसेंबरच्या. कागदपत्रे अपलोड करता येणार नाहीत, अंगणवाडी ताईकडेच द्यावी लागतील. ऑफलाईन पद्धतीनेच कागदपत्रे द्यावी लागतील, पण मात्र त्यासाठी या पद्धतीने नवीन पद्धतीने आपल्याला KYC करून घ्यावी लागते. आता इथे आपण पतीचा मृत्यू झाला असे निवडला होता ऑप्शन निवडताना, त्यामुळे इथे पतीच्या हयात नसून पतीच्या मृत्यूची जी सत्यप्रत आहे, तर या प्रकारचा ऑप्शन इथे चेकबॉक्स आपल्याला ओपन झालेला दिसतो आहे. तुम्ही वेगळं कारण निवडलं तर त्या पद्धतीने तिथे तो चेकबॉक्स येईल. हा संपूर्ण व्हिडिओ मोबाईलच्या स्क्रीनवर रेकॉर्ड केलेला आहे. फक्त स्क्रीन आपण रोटेट केलेली आहे, त्यामुळे असं दिसतं आहे इंटरफेस. पहिल्या चेकबॉक्समध्ये बघा मी इथे क्लिक केलेला आहे. त्यानंतर खालचा जो चेकबॉक्स आहे त्याच्यामध्ये पण एकदा क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये जे बॉक्समध्ये जे काही माहिती दिलेली बघा नोटमध्ये, पती किंवा वडील हयात नसल्यास किंवा घटस्फोट असल्याचे संबंधित पुरावे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे सादर न केल्यास KYC प्रमाणित मानली जाणार नाही आणि KYC अपूर्ण समजला जाईल. त्यामुळे अंगणवाडी ताईकडे संबंधित कागदपत्रे द्या. आणि त्यानंतर
दुसऱ्या पर्यायाला चेकबॉक्सला क्लिक केल्याच्या नंतर OTP सबमिट करा यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा मेसेज दिसेल. यानंतर तुम्ही कागदपत्रे जे आहेत संबंधित घ्यायची आहे आणि अंगणवाडी ताईकडे त्यांची संबंधित प्रत द्यायची आहे. अशाप्रमाणे तुमची KYC पूर्ण समजली जाईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.